कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येणार. मातोश्रीवर फुलांची सजावट आणि बॅनरबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबादेवी मंदिरात महायज्ञ पूजा. यावेळी अरविंद सावंत, अंबादास दानवे राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, त्याचप्रमाणे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठातर्फे रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रमांचं आयोजन, नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद. वरळी पोलिसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पाद्यपूजन. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगर दौऱ्यावर. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अजित पवारांच्या हस्ते होणार अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर आणि भंडारा दौऱ्यावर. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी. खासदार उज्ज्वल निकम जळगाव दौऱ्यावर. खासदारपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिलाच दौरा. शेतकरी नेते रविकांत तुपकर आज लातूर दौऱ्यावर. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगेंची घेणार भेट. बुलढाणा जिल्ह्यात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खामगाव दौऱ्यावर. खामगाव शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन. दोंडाईचात प्रहार पक्षात पंकज सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन. अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देत केली मागणी. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलं माता महाकाली मातेचं दर्शन. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी केली प्रार्थना. अमरावती जिल्हा न्यायालयातील ई लायब्ररीचं उद्घाटन. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा सरकारवर हल्लाबोल. सरकारी व्यवस्था बिनकामाची असते. माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणं बंद करतो. कुणाला खेळाची नशा असते तर कुणाला राजकारणाची नशा असते. नितीन गडकरींचं एका कार्यक्रमात वक्तव्य. संजय राऊतांच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंचं जोरदार उत्तर. पुरावा न देता आरोप करणं फक्त राऊतांना जमतं. राऊतांच्या आरोपावर उत्तर द्यायला बांधील नाही. पुरावे असतील तर समोर बसून दाखवले पाहिजेत. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. अण्णासाहेब डांगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. 30 जुलैला मुंबईत पक्षप्रवेश सोहळा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था. अर्धवट कामामुळे अपघातांच्या संख्येत वाढ. प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल. तर या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी दादर इथे सभागृहात सभेचं आयोजन. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. राज्य निवडणूक आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं केली पाहणी. निवडणुकीच्या अनुषंगानं सूचनांचं पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश. पुणेकरांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली बैठक. राज्य सरकारकडे असणारी थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. कंत्राटदारांचे सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे प्रलंबित. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वाद. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर बॅनर लावल्यानं वाद. सुरक्षा रक्षकांकडून आयोजकांना विचारणा तर संबंधित आयोजकांकडून आवाज वाढवणारे राग. बुलढाण्यातील सर्व शाळांमध्ये एक पेड मां के नाम मोहीम. माता पालकांच्या हस्ते सार्वत्रिक वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्यात खामगावात अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याची मागणी. अतिक्रमण चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आल्याचा मनसेचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन. शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागरांचा आरोप. राजू शेट्टींचा क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पावसामुळे पाण्याची गळती सुरू. मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80% मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली. धरणात 12,762 क्युसेकने पाण्याची आवक सुरू.
वर्ल्ड चॅम्पियनशिप जलतरण क्रीडा स्पर्धेत पूर्वा गावडेनं केलं जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व. नितेश राणेंकडून तिचा नागरिक सत्कार. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहन चालकांना पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या वाघोली शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. नगर रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांना नाहक त्रास. खड्डे बुजवण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटली. ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस राहणार बंद. 26 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान गर्डर बसवण्याचं काम होणार. ठाणे वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी. तर वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. नाशिकमध्ये सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका. अग्निशमन दलाकडून 4घांची सुटका. जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकले होते तरुण. नाशिकच्या पंडित कॉलनीमधील घटना. महाड एमआयडीसीतील केटामाइन ड्रग्ज प्रकरण. 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. तर 3 मुख्य आरोपी अद्याप फरार. पुणे विमानतळावर 10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त. पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई. बँकांकडून पुण्याला आलेल्या प्रवाशावर कारवाई. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून खरीप पिकांची नासाडी. शेतकरी चिंतेत. वन विभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांकडून मागणी. शेतकऱ्यांनी आधार सीडिंग करण्याचं आवाहन. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय आणि कृषी सहाय्यकांसोबत संपर्क साधावा. कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे खरीप पिकं तरारली. शेतकरी वर्गात आनंदाचा वर्षाव. इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार. मुठवली गावाजवळ धावत्या कारला सुदैवानं जीवितहानी टळली. मीरा भाईंदरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. दुर्घटनेत पती पत्नी जखमी. तर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. मुंबई पुणे महामार्गावर 15 ते 20 गाड्यांचा अपघात. अपघातात 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती. तर अपघातात एका महिलेचा मृत्यू. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत भीषण दुर्घटना. विनती ऑर्गॅनिक कंपनीत स्फोट. दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी. तर स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल. मॉर्निंग कन्सल्ट अमेरिकेतील नामांकित संशोधन संस्थेचं सर्वेक्षण समोर. यवतमाळमध्ये घराभोवती करंट देऊन कुटुंब संपवण्याचा कट. एका महिलेचा मृत्यू. तर 6 संशयित आरोपी ताब्यात. चोरांनी मोबाईल फोनचं दुकान लुटलं. ठाण्यात 15 लाख रुपयांचा मोबाईल चोरीला. इंदिरानगरच्या शंकर मोबाईल सेंटर दुकानात झाली चोरी. भंडाऱ्यात गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई. 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. गडहिंग्लजमध्ये सापडलेल्या बनावट नोटांचा पुरवठा पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालच्या 2 जणांना अटक. आतापर्यंत एकूण 10 संशयितांना अटक. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा. सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी सुरू. तर बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याप्रकरणी कारवाई. यवतमाळच्या वणीत ऑनलाईन जुगारावर पोलिसांची धाड. 1,55,000चा मुद्देमाल जप्त. तर 4 जणांना ताब्यात घेतलं. सिंधुदुर्गात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावासासह 30,000 रुपये दंडाची शिक्षा. प्रियकराच्या ब्लॅकमेलला कंटाळून तरुणीची आत्महत्या. गळफास लावून संपवलं जीवन. प्रियकराला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मुंबईत प्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक. 6.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. महिलांना कोल्हापुरातून अटक.
हिंगोलीत औंढा नागनाथ परिसरात 4 चोरट्यांकडून महिला आणि पुरुषांना मारहाण करत दागिन्यांची चोरी. गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये दुकानाचं शटर फोडून चोरी, दुकानातील पैशांसह इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे, हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल. कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात. येराड गावच्या हद्दीत सिमेंटनं भरलेला ट्रक पलटी, अपघातात 2 जण गंभीर जखमी. सिल्लोडमध्ये फुलंब्री परिसरात विद्यार्थ्यांवर हल्ला करणारं वानर जेरबंद. वानर गवताळा अभयारण्यात सोडण्यात आलं. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू. लाळ्या खुरकूत आजारामुळे हरणांचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरी परिसरात बिबट्याची दहशत. एका घरातील श्वानाच्या पिल्लावर बिबट्याचा हल्ला, तर बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परभणीत भाजपच्या वतीने संकष्टी चतुर्थीपासून विनायक चतुर्थीपर्यंत स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन. शहरातील 62 प्रभागात भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेची खास रोरो सेवा सुरू. आजपासून 23 ऑगस्ट पर्यंत कार रोरो सेवा सुरू राहणार. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराच्या छताला गळती. 8 कोटी रुपये खर्चून रंगमंदिराची नुकतीच केली होती डागडुजी. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था. हिंगोली ते जवळ जाणाऱ्या रस्त्याची चाळ, वाहनधारकांचा संताप. इंदापुरातील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण अवस्थेत. पुलाला भगदाड पडल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर रात्री झाड कोसळलं. वाहतूक पूर्णपणे बंद. पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. कोल्हापुरात अॅट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या. जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या सूचना. कोल्हापुरात अनधिकृत हातगाड्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई. कारवाईत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त. पुण्यात पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल. भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जाणार. 6 महिने रेशन न घेतल्यास आता रेशन धान्य कायमचं बंद होणार. दर 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी दिली जाणार. तब्बल 14,298 पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटप. यवतमाळमध्ये अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था. दुरुस्तीसाठी भाजपचे भर पावसात भजन आंदोलन. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.